मुझको नकली। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशनवरती क्रिएट केलेला आहे आणि आज जे काय आपण सॉन्ग यूज केलं आहे ते सॉन्ग इंस्टाग्रामला खूप ट्रेंडला चालू आहे। त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला। व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचं आहे, चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो आपली लवकरच 1K सबस्क्रायबर आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचे आहेत। तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो चला लगेच जरा न वेळ घालवता आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन स्क्रीनवरती जाऊया। तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर जी काही तुम्हाला बीटमार्क प्रेसेट आहे ती तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची अलर्ट मोशनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एक बीटमार्क प्रेसेट आहे, शेक इफेक्ट प्रेसेट वगैरे काय नाही। आपण जे काही शेक इफेक्ट आहे ते स्वतः आपण व्हिडिओमध्ये क्रिएट करून घेऊया। तर मित्रांनो चला, जी काय बीटमार्क प्रेसेट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल। व्हिडिओ एकदम सिंपल आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कुठेही स्किप न करता बघायचा आहे। लगेच तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो लगेच समजून जाईल। तर मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे। आता सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। पण आता मी जे काय मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता मटेरियलचं फोल्डर जे आहे ते मी ओपन करून घेतो। आता मटेरियलचं फोल्डर जे आहे ते मी ओपन करून घेतलेलं आहे। तर मित्रांनो सुरुवातीला जो कुठलाही तुमचा फोटो असेल तो फोटो तुमचा जो काय फोटो आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। हा जो फोटो मी इथं एक्झाम्पल म्हणून इथं यूज करत आहे, तर तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे यूज करू शकताय। तर मित्रांनो जो काय फोटो आहे तो आपला ॲड झालेला आहे। फोटो ॲड करून वरती 3 डॉटवरती जायचं आहे आणि इथं फिल कंपोजिशन एरियावरती सेट करायचं आहे। तर आपला जो फोटो पूर्ण स्क्रीनवरती सेट होऊन जाईल। नंतर मित्रांनो शेवटला जायचं आहे। शेवटला आल्याच्यानंतर ह्या ऑप्शनने तुमचा जो काही फोटो आहे ह्या ऑप्शनने तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। तर एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो फोटोच्या साईडला तुम्हाला लॉंग प्रेस करून धरायचं आहे अशा प्रकारे। नंतर ह्याला एकदम खाली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता आपला जो फोटो बॅकग्राऊंडला येऊन जाईल। आता फोटो बॅकग्राऊंडला ॲड केल्याच्यानंतर तिथं प्लसवरती टच करून डबल मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला 11 सेकंदाचा बघू शकता एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओ आहे। ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटला जायचं आहे। आता व्हिडिओच्या शेवटला आल्याच्यानंतर जी काय आपण लेअर ॲड केली त्यावरती टच करायचं आहे। लेअरवरती टच केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता इथं टाईमलाईनचं ऑप्शन भेटून जाईल। ह्या टाईमलाईनच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि हे जो काही शेवटचं जे काय ऑप्शन आहे ह्यावरती टच करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे इथून पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर इथं तुम्ही साऊंडवरती जायचं आहे। साऊंडमध्ये येऊन ह्याचा जो काही साऊंड आहे म्यूट करून घ्यायचा आहे, 0 करून घ्यायचा आहे। नंतर इथून बॅक यायचं आहे। इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीचा ऑप्शन भेटून जाईल, त्यावरती टच करायचं आहे। आता ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला लाईटनवरती जायचं आहे। तर लाईटनवरती आल्याच्यानंतर तुम्ही इथं स्क्रीन इफेक्ट जो आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे दिसून जाईल। नंतर मित्रांनो हा जो आता जो का आपण ॲड केला ही पण लेअर तुम्हाला फोटोच्या वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायची। ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल। नंतर तुम्हाला डबल प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे। मी एक तुम्हाला इमोज PNG दिलेला आहे, तो पण तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। ह्याच्यानंतर शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे। 3 नंबरच्या ऑप्शनने साईज कमी जास्त करून घ्यायची, जसं हवं तसं तुम्ही सेट करायचं आहे। आणि वरच्या ऑप्शनने तुम्हाला वरच्या साईडला अशा प्रकारे हा फोटो म्हणजे हा जो PNG अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सेट केल्याच्यानंतर PNGवरती टच करून बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे। तिथे एक शेवट 3 नंबरच्या ऑप्शनवरती जायचे, खाली शॅडो इनेबल करायचा आहे। शॅडोची लेंथ जी आहे ती तुम्ही 20 ते असं तुमच्या हिशोबाने वाढवून घ्यायची आहे। आणि ह्याची जी शेवटची हे जे काही X आणि Y जे आहे ते तुम्ही 0वरती सेट करून घ्यायचं आहे। ओके, अशा प्रकारे आपला जो म्हणजे PNGला शॅडो क्रिएट होऊन जाईल। नंतर मित्रांनो आता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ तुम्हाला दिसून येणार आहे ह्याला पण तुम्ही बॅकग्राऊंडला घेऊ शकताय, म्हणजे अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल। आणि आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही वरती ठेवायचा आहे अशा प्रकारे। तर मित्रांनो आता जे काही इफेक्ट आहेत ते आपण इफेक्ट जे काय आहेत ना ते इथंच आपण क्रिएट करणार आहोत। तर जो काही आपला फोटो आहे त्या फोटोवरती टच करायचं आहे। फोटोवरती टच केल्याच्यानंतर खाली इफेक्टवरती टच करायचं आहे। इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो पहिला जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला बघू शकताय इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली तुम्हाला बघू शकताय व्हिजिबिलिटी अँड ऑपोसिटी हे जो का ऑप्शन दिसतं बघू शकता, हे खाली तुम्हाला ह्याच्यावरती टच करायचं आहे।
ऑपोसिटी आणि विजिबिलिटीवरती आल्याच्यानंतर हे जो काय इफेक्ट आहे फिकर्सचा, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करून घ्यायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगला टच केल्याच्यानंतर आपला जो इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. ॲड झाल्याच्यानंतर मित्रांनो फ्रिक्वेन्सी जी आहे ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला बघू शकता मित्रांनो, बरोबर 6वरती तुम्ही बघू शकता 6.50 वरती ठेवायची आहे. बघू शकता आपण जे आहे ना 6.50 वरती ठेवायची आहे. नंतर तुम्हाला इथं स्ट्रेंथवरती यायचं आहे. स्ट्रेंथ तुम्ही ह्याची स्ट्रेंथ कमी करून घ्यायची आहे, 50 वरती प्रॉपर अशी सेट करायची आहे. नंतर तुम्हाला सीडवरती यायचं आहे आणि ह्याची जी सीड आहे तुम्हाला बघू शकता थोडी वाढवून घ्यायची आहे, म्हणजे आपण 7 वरती ठेवूया. ओके, तर मी 7 वरती प्रॉपर अशी सेट करून घेतलेली. तर एवढं झाल्याच्यानंतर आपला जो एक इफेक्ट आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. नंतर डबल इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे, ॲड इफेक्टवरती टच करायचं आहे. इथं तुम्हाला एकदम खाली जायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काय शेवटला ऑदर्सचा ऑप्शन बघायला भेटत असेल, ऑदर्सवरती टच करायचं आहे. ह्या जो काय 2 नंबरला चॅनल रिमॅप RGBचा इफेक्ट आहे, हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्यानंतर डबल स्टँडर्ड सेटिंगला टच करायचं आहे. आता आपला जो इफेक्ट ॲड करण्यासाठी आता बघू शकता जी काय आपण चॅनल रिमॅप RGB जो काही इफेक्ट ॲड केला त्यावरती एक वेळेस टच करायचं आहे. इथं आल्याच्यानंतर हे जो काही 3 नंबरचं जो काही हे जो ऑप्शन आहे हे B वरती असेल, हे तुम्हाला G वरती सेट करायचं आहे. अशा प्रकारे आपला जो इफेक्ट ॲड दिसून जाईल. नंतर मित्रांनो डबल तुम्हाला इमेजवरती जाऊन ॲड इफेक्टवरती टच करायचं आहे. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकताय ब्लरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथं बघू शकता तुम्हाला इथं 3 नंबरला म्हणजे इथं बघू शकता जो काय ब्लरचा इफेक्ट आहे ह्या ब्लरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. ब्लरमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता वरीच घर्षण ब्लर अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला भेटून जाईल. हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे. खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करायचं आहे. आता हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला आता घर्षण ब्लर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला एक की द्यायची आहे. आता बघू शकता इथं जी काही तुम्हाला कीचा ऑप्शन बघायला भेटत असेल, तुम्ही इथं बघायची इथं कीचा ऑप्शन बघायला भेटत असेल तर तुम्हाला एकदम सुरुवातीला एक की द्यायची आहे. की ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला 1 सेकंद पुढे यायचे, म्हणजे बघू शकता 1 सेकंद आपण पुढे आलेलो आहोत. ॲड केल्याच्यानंतर इथे येऊन तुम्हाला ही जी काय लेंथ आहे हीच लेंथ तुम्हाला 0 करून घ्यायची. बघू शकताय अशा प्रकारे हे तुम्हाला घर्षण ब्लर इफेक्ट दिसून जाईल. आता इथंपर्यंत 1 सेकंदावरती अशा प्रकारे सेट होऊन जाईल. नंतर मित्रांनो तुम्हाला असं सेम असं डायरेक्ट समोर यायचं आहे. समोर आल्याच्यानंतर तुम्ही 14 सेकंदापाशी आलात तरी चालेल. इथं शेवटला आल्याच्यानंतर 14 सेकंदापाशी यायचं. इथं आल्याच्यानंतर इथं डायरेक्ट तुम्हाला प्लसवरती टच करून घ्यायचं आहे आणि एंडला जायचं आहे. एंडला गेल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे तुम्हाला डबल वाढून घ्यायची. तुम्हाला जेवढा हवे तसं तुम्ही म्हणजे 250 200 असे ठेवले तरी चालेल. तर मित्रांनो बघू शकता आपला जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल. तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. आपले इफेक्ट जे आहेत ते आपण 3 इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेलाच आहे. लोगो वगैरे असेल, लोगो तुमचा लोगो जो असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेलाच आहे. सिम्पली वरी शेअरवरती टच करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर व्हिडिओ आपला सेव्ह इथं सेव्हवरती टच करून हा व्हिडिओ तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.